नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं SK नर्सिंग एज्युकेशन आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागामार्फत म्हणजेच DMR मार्फत एक नवीन अपडेट आहे, एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. विद्यार्थी मित्रांनो, अ, जी DMRने एक्झाम घेतली होती स्टाफ नर्स त्याचबरोबर विविध संवर्गाची, त्यामधील बरेचसे जे विद्यार्थी आहेत, जे कॅन्डिडेट आहेत, त्यांना ऑर्डर मिळून ते आपापल्या मेडिकल कॉलेजला त्या ठिकाणी जॉईन झालेले आहेत. परंतु जे कॅन्डिडेट त्या जॉईन झालेले नाहीत आणि जितक्या म्हणजे ज्या ठिकाणी रिक्त जागा आहेत त्या जागा भरण्यासाठी परत एक नोटिफिकेशन आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, DMR हे परत अधिसूचना काढून त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणार आहे. तर हे आजचं नोटिफिकेशन आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, दिनांक 22 एप्रिल 2024 म्हणजे आज अधिसूचना करण्यात आली आहे. तर काय अधिसूचना आहे नेमकं, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी कुणाकुणाला जायचं आहे, प्रत्येक जे कॅटेगरी आहे त्याच्यामधील किती SML नंबरपर्यंत बोलवलं आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता, वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभागाच्या आधिपत्याखाली शासकीय वैद्यकीय दंत तसेच आयुर्वेदिक होमिओपॅथिक महाविद्यालयातील रुग्णालयातील तसेच महाराष्ट्र मानसिक आरोग्य केंद्र विभागांतर्गत गट क तांत्रिक अतांत्रिक व परिचारक रिक्त पदाची सरळ सेवा स्पर्धा परीक्षा TCS आणि ION कंपनीमार्फत दिनांक 12 जून 2023 ते 20 जून 2023 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यातील केंद्राच्या ठिकाणी त्या ठिकाणी घेण्यात आलेली होती. हे तुम्हाला माहितीच आहे. तर एक्झाम झाल्यानंतर त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन देखील झालं होतं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन बरेचसे विद्यार्थी काय झालेले आहेत, म्हणजे बरेचसे म्हणजे ऑलमोस्ट 80% कॅन्डिडेट जॉईन झालेले आहेत. परंतु काही रिक्त जागा लक्षात घेता DMRने परत ही अधिसूचना काढलेली आहे आणि या ठिकाणी परत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी काही पुढील विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलेले आहे. तर काय आहे पुढील, सदर परीक्षेतील गुणवत्ता यादीमधील पात्र ठरलेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्याबाबत आलेले होते. सदर नियुक्तीच्या आदेशानुसार उमेदवार नियुक्तीच्या ठिकाणी रुजू झालेले नाही अशी रिक्त पदे. तर ही जी परीक्षा झाली होती आणि त्याच्यामध्ये जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं होतं, त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतरही ज्यांना नियुक्तीचे आदेश देऊन देखील त्या ठराविक ठिकाणी जे नियुक्त झाले नाही असे रुजू न झालेले अशी जी रिक्त पदं आहेत ते पदं व ज्या पदावर उमेदवार उपलब्ध झालेले नाहीत ती रिक्त पदे, म्हणजे ज्या पदावर उमेदवारच त्या ठिकाणी उपलब्ध नाही, म्हणजे ह्याचे कॅन्डिडेट असतील, म्हणजे अंशकालीन कॅन्डिडेट असतील, पुन्हा त्याच्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन असतील, अशा ज्या रिक्त जागा आहेत ते भरण्यासाठी अशी जी रिक्त पदे आहेत ते भरण्यासाठी त्या गुणवत्ता भरण्याकरिता उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करतेवेळी अपलोड केलेली मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रती घेऊन प्रमाणपत्र पडताळणीकरिता खालील नमूद केलेल्या दिनांकास व वेळेला उपस्थित राहावे. तर उमेदवाराने फॉर्म भरता वेळेस जे जे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत त्या डॉक्युमेंटचे एक ओरिजिनल सेट आणि एक छायांकित म्हणजे त्या ठिकाणी झेरॉक्स सेट त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस न्यायचा आहे. त्याचबरोबर ह्यांनी आणखी एक सूचना दिलेली आहे, हे महत्त्वपूर्ण आहे. यापूर्वी ज्या उमेदवारांनी प्रमाणपत्र पडताळणी झालेली आहे अशा उमेदवारांनी पडताळणीकरिता उपस्थित राहू नये. तर या अगोदर ज्यांची प्रमाणपत्र पडताळणी झालेली आहे अशा उमेदवारांनी आता कागदपत्र पडताळणीसाठी जायचं नाही आहे. तसेच जे उमेदवार दिनांक 17 ऑक्टोबर 2023 ते 1 नोव्हेंबर 2023 या कालावधीमधील प्रमाणपत्र पडताळणीकरिता अनुपस्थित होते अशा उमेदवारांनी पडताळणीकरिता उपस्थित राहू नये. तर जे उमेदवार हे 17 ऑगस्ट 2023 ते 1 नोव्हेंबर 2023 याच्यामध्ये जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं होतं वेगवेगळ्या केंद्रावर, त्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस अनुपस्थित होते आणि आता त्यांना जर आता देखील त्यांना काय केलेलं आहे, पडताळणीसाठी त्याच वेळेस बोलवलं होतं, त्यावेळेस गेले नाहीत, त्यामुळे त्यांना काय केलेलं आहे, त्या ठिकाणी बाद केलेलं आहे आणि जे पुढील उमेदवार आहेत त्यांनाच फक्त काय प्रमाणपत्र पडताळणीसाठी बोलवले आहेत. तर असे जे उमेदवार आहेत त्यांनी देखील त्या ठिकाणी प्रमाणपत्र कागदपत्र पडताळणीसाठी जायचं नाही आहे. तर आपण पाहूया पदनाम आणि सामायिक गुणवत्ता यादी क्रमांक तसेच कोणत्या दिनांक आणि कोणत्या सत्रामध्ये कोणत्या कॅन्डिडेटला बोलवलेले आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, अधिपरिचारक पदासाठी अराखीवमध्ये सर्व जातीचे जे प्रवर्ग आहेत त्याच्यामध्ये
जो SML नंबर आहे तुमचा सामायिक गुणवत्ता यादी क्रमांक आहे तो म्हणजे 2122 ते 3679 SML नंबरपर्यंतचे जे विद्यार्थी असणार आहेत त्यांनी दिनांक 29/4/2024 रोजी सकाळी 9 ते 5 वाजेपर्यंतच्या सत्रामध्ये यांचं सर्वांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. त्यानंतर आहे अराखीवमध्ये प्रकल्पग्रस्त सर्व जाती. अराखीव परंतु त्यांच्याकडे काय आहे, प्रकल्पग्रस्त आहे अशा सर्व जातीतील प्रवर्ग आहेत त्यांचा जो SML नंबर असणार आहे तो 15,769 ते 32,746 SML नंबरपर्यंतचे जे विद्यार्थी असणार आहेत त्यांनी अराखीव प्रकल्पग्रस्तातून फॉर्म भरलेला असेल अशांनी त्या ठिकाणी दिनांक 30/4/2024 रोजी उपलब्ध राहायचं आहे सकाळी 9 ते 1 पर्यंत. त्याचबरोबर दुपारी 1:30 ते प्रमाणपत्र पडताळणी संपेपर्यंत त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन चालणार आहे. आणखी आहे तर काही अराखीव अंशकालीन सर्व जाती प्रवर्गातील ज्यांनी अंशकालीनमधून फॉर्म भरलेला आहे असे जे विद्यार्थी आहेत त्यांनी देखील जायचं आहे दिनांक 30/4/2024 रोजी. तर यांचा जो SML नंबर असणार आहे 13,309 ते 32,948 SML नंबरपर्यंतवाल्यांनी जायचं आहे अंशकालीनवाल्यांनी. त्याच्यानंतर आहे अनुसूचित जातीसाठी. अनुसूचित जाती ज्या आहेत त्यांचा जो SML नंबर असणार आहे तो 2,528 ते 3,089 SML नंबरपर्यंत त्याचे बोलवले आहेत कॅन्डिडेट. त्याच्यानंतर अनुसूचित जमातीसाठी सर्वसाधारण कॅन्डिडेट 8,782 ते 10,611पर्यंत बोलवले आहेत. त्याच्यानंतर विमुक्त जाती सर्वसाधारणसाठी 6,800 ते 7,381 पर्यंतचे कॅन्डिडेट बोलवले आहेत. भज म्हणजे भटक्या जाती सर्वसाधारण 2,832 ते 2,983 इथपर्यंत SML नंबरच्या त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे 30/4/2024 रोजी. त्यानंतर आहे भज ड म्हणजे भटक्या जाती ड मधल्या जे सर्वसाधारण आहे 2,309 ते 2,473 SML नंबरपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर विशेष मागास प्रवर्ग SBC सर्वसाधारणमध्ये 11,243 ते 14,934 SML नंबर असणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे. त्याचबरोबर आर्थिक दुर्बल घटक म्हणजे EWS सर्वसाधारणमध्ये 7,045 ते 9,912 इतक्या ज्यांचा SML नंबर असणार आहे त्यांनी 30/4/2024 रोजी सकाळच्या आणि दुपारच्या दोन्ही सत्रात त्या ठिकाणी प्रेझेंट राहायचं आहे जेणेकरून तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पूर्ण दिवसभर चालणार आहे. तर हे पूर्ण प्रवर्ग होते आणि SML नंबर तुमच्या SML नंबरनुसार त्या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहे. तर यामध्ये जो इतर मागासवर्ग आहे यामधून वगळण्यात आलेले आहेत. तर बाकीच्या सर्व प्रवर्गातले थोडे कॅन्डिडेट बोलवण्यात आलेले आहेत परंतु इतर मागासवर्गातले म्हणजे OBC कॅन्डिडेट बोलवण्यात आलेले नाही आहेत. तर हे झालं अधिपरिचारिका पदाचं. त्याचबरोबर बाकीच्या पदाचे देखील SML नंबर प्रमाणे जेवढ्या जागा रिक्त आहेत अशा जागा भरण्याकरिता त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेले आहे. तर आपण जे महत्त्वाचं आहे अधिपरिचारिका पदाचं हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर या ठिकाणी टीप देखील आपण वाचून पाहूया. तर आराखीव त्या ठिकाणी अराखीव प्रवर्गामध्ये नमूद केलेल्या गुणवत्ता क्रमांकामध्ये सर्व प्रवर्गाचे अराखीव त्याच्यामध्ये अनुसूचित जाती असेल, अनुसूचित जमाती असेल, विमुक्त जाती असेल, विमुक्त जाती अ असेल, भटक्या जाती ब असतील, भचक्या जाती क असतील, भटक्या जाती ड असतील, विशेष मागासप्रवर्ग असतील, इतर मागासवर्ग असेल बाकीच्या म्हणजे स्टाफ नर्स सोडून बाकीच्या प्रवर्गासाठीचे आर्थिक दुर्बल घटकचे उमेदवार त्या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यानंतर संचालनालयाच्या असे निदर्शनास आले आहे की अंशकालीन प्रवर्गातून अर्ज केलेल्या उमेदवाराकडे विहित नमुन्यातील प्रमाणपत्र उपलब्ध नसताना त्यांनी अर्ज सादर केला आहे. अंशकालीन उमेदवाराकडे शासन परिपत्रक रोजगार व स्वयंरोजगार विभाग क्रमांक ESE 2003 प्रकरण क्रमांक 48 स्वरो 1 दिनांक 7 मार्च 2003 नुसार तहसीलदाराने यांनी निर्गमित केलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे. ज्या उमेदवाराकडे सदरचे प्रमाणपत्र उपलब्ध असेल अशाच उमेदवारांनी पडताळणीकरता प्रवेश दिला जाईल व ज्या उमेदवाराकडे सदरचे प्रमाणपत्र उपलब्ध नाही अशा उमेदवारांची पडताळणी न करता त्यांना अपात्र
समजण्यात येईल याची नोंद घ्यावी. तर ही एक महत्त्वाची टीप झाली आहे. संचलनाच्या आधी निदर्शनास आले की मागच्या वेळेस बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी अंशकालीनमधून फॉर्म भरलेला आहे, पार्ट टाईममधून फॉर्म भरलेला आहे, परंतु त्यांच्याकडे कसल्याही प्रकारचे पार्ट टाईमचे प्रमाणपत्र नाही. तर अशा विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं नाही. ज्यांच्याकडे ज्यांनी पार्ट टाईममधून फॉर्म भरलेला आहे, अंशकालीनमधून फॉर्म भरलेला आहे आणि त्यांच्याकडं विहित नमुन्यात तहसीलदाराने दिलेले प्रमाणपत्र असेल तर अशाच विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर हे अशा प्रकारे आयुक्ताच्या सहीनुसार हे आजचं परिपत्रक त्या ठिकाणी आलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा परत चान्स आहे नवीन त्या ठिकाणी ही सेकंड लिस्ट आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठीची. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुमचे कोणी जवळचे असतील ज्यांना माहीत नसेल अशा प्रकारचं नोटिफिकेशन आलेलं आहे तर त्यांना तुम्ही सगळ्यांच्या निदर्शनास आणून द्या, जेणेकरून त्यांचा त्या ठिकाणी फायदा होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, माहिती जर आवडली असेल तर कृपया आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि परत नंतर भेटूया नवीन माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.